नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आजच्या न्यू सेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे सेशन्स पाहत आहोत। याच्या आधी आपण बराच सिलेबस कव्हर केला, पण 4 सप्टेंबरला जी कंबाईनची एक्झाम होणार आहे, या एक्झामसाठी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या निमित्तानं आपण महत्त्वाचा जो सिलेबस आहे किंवा महत्त्वाचे जे कंटेंट आहे परीक्षेच्या अनुषंगानं त्याचे माइंड मॅप किंवा शॉर्ट्स नोट्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लेक्चर्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये खूप सारी चर्चा करून भारूडवरती सांगण्यापेक्षा या महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये किंवा या महत्त्वाच्या माइंड मॅपमध्ये आपल्याला काय काय परीक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे। मागच्या वेळेस आपण मावळा कालखंड संदर्भात चर्चा केली। मावळा कालखंड आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, म्हणजे 1885 पासून ते 1905 पर्यंतचा मावळ कालखंड मानला जातो। आणि जाल कालखंडाचा जर विचार केला तर 1905 पासून म्हणजेच वंगभंग चळवळीपासून 1918 पर्यंतचा साधारणतः कालावधी हा मानला जातो। आता मावळा नेत्यांबद्दल आपण पाहिलं आणि त्यावरती प्रश्न कोणत्या स्वरूपात विचारले जातात त्याबद्दल देखील आपण चर्चा केली। त्याचप्रमाणे जहाल नेत्यांसंदर्भात एक प्रश्न विचारला जात असतो नेहमी परीक्षेचा। आवडता प्रश्न आहे की खालीलपैकी जहाल मतवादी व्यक्तिमत्व कोणकोणते आहेत किंवा जहाल मतवादी व्यक्तिमत्व कोणकोणते नाहीत। तर त्यात जास्त नावाने येत मावळ मतवादी जे सगळे व्यक्तिमत्व होते ते मागच्या वेळेस आपण पाहिले आणि त्या संदर्भात कोणते महत्त्वाचे प्रश्न किंवा महत्त्वाचे मुद्दे होते त्याबद्दल आपण चर्चा केली। आजच्या या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करण्यासारखं काय आहे ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, मावळा कालखंड हा मावळा कालखंडानंतर जहाल कालखंड जो उदयास आला त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मावळा कालखंडामध्ये 1885 पासून ते 1905 पर्यंत जेही मावळ मतवादी नेतृत्व होते, या नेतृत्वांनी ब्रिटिशांकडे स्वातंत्र्याची मागणी किंवा भारतीयांची जी मागणी लावून धरलेली होती ती कशा स्वरूपात होती? ती म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण त्रिसूत्री पाहिली होती। प्रार्थना, विनंत्या म्हणजे वैधानिक मार्गाने स्वतःच्या किंवा भारतीयांच्या मागण्या मान्य करून घेणे, विधिमंडळामध्ये म्हणा किंवा ब्रिटिशांना वेगवेगळ्या विनंत्या किंवा छोटे छोटे सत्याग्रह करून निवेदन देऊन अशा प्रकारे ब्रिटिशांकडनं काही अंशी का होईना हळूहळू स्वातंत्र्य मिळेल असा आशावाद मावळ मतवादी नेत्यांना होता। आणि मावळ मतवादी नेत्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे सगळे उच्च शिक्षित आणि राजकीय नॉलेज असणारे सगळे व्यक्तिमत्व होते। त्यांनी एक राष्ट्रीय भावना संपूर्ण भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी ब्रिटिश या सगळ्या गोष्टींना डॉमिनेट करत होतं म्हणजे काय तर मावळ मतवादी नेत्यांच्या या सगळ्या मागण्या एक प्रकारे अमान्यच करत होतं। जरी असं वाटत होतं मतवादी नेत्यांना की ब्रिटिश हळूहळू भारताला स्वातंत्र्य देतील किंवा ब्रिटिश हळूहळू भारतीयांच्या मागण्या मान्य करतील, पण तरी देखील ब्रिटिशांनी काही थोडेफार ज्या बाबी आहेत त्या बदल करण्याचा प्रयत्न केला सिस्टममध्ये, प्रशासनामध्ये। पण हे बदल करत असताना त्यांनी फारसं झुकतं माप भारतीय लोकांना यामध्ये दिलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळे बऱ्यापैकी मावळ मतवादी नेत्यांना ब्रिटिशांना कन्व्हिन्स करण्यामध्ये थोडंसं अपयश आलं असं म्हणायला काही हरकत नाही। मग त्यामुळे झालं काय तर राष्ट्रीय चळवळ ही कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय काँग्रेसने केलं किंवा मावळ मतवादी नेत्यांनी केलं, पण या चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांनी देखील सामील व्हावं आणि ब्रिटिशांबद्दलचा जो वाढता उद्रेक होता या उद्रेकाला सगळ्यात महत्त्वाचं स्वरूप देण्याचं जे काम होतं हे जहाल मतवाद्यांनी केलं किंवा जहाल कालखंडातल्या सगळ्या व्यक्तिमत्वांनी केलं। आता जहाल कालखंड जर म्हटला तर जहाल कालखंड साधारणतः 1905 ते 1918 पर्यंतचा आपण असं पाहिलं, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर नावं आपल्याला प्रकर्षानं जाणून घ्यायची असतील तर पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे बिपिन चंद्र पाल। आपण शाळेत अभ्यास करत असताना इतिहासाबद्दल चर्चा बऱ्याच वेळेस झाली असेल आणि आपण ऐकलेलं असेल लाल बाल पाल। लाल म्हणजे लाला लाजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल। ही आपण म्हणून ही त्रिसूत्री होती खरी, म्हणजे हे 3 व्यक्तिमत्व होते जे जहाल मतवादी होते आणि यांनी खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उद्रेक म्हणूया किंवा ब्रिटिशांच्या विरोधात डायरेक्टली बोलायला किंवा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जाऊन भारतीयांच्या मागण्या ह्या क्रांतिकारी स्वरूपामध्ये मान्य करून घेणे किंवा भारताला स्वातंत्र्य जे आहे ते निश्चितपणे क्रांती करूनच मिळेल असं त्यांना निश्चितपणे यामध्ये विश्वास होता। या अर्थानं बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल आणि लाला लाजपत राय त्याचबरोबर अरविंद घोष, एनी बेझंट हे जे 5-6 व्यक्तिमत्व होते हे कशा स्वरूपाचे होते तर जहाल मतवादी होते। म्हणजे ब्रिटिशांकडनं आपण आपलं स्वातंत्र्य झगडून मागायचं, म्हणजे एक प्रकारे
क्रांतिकारी स्वरूपाचे हे व्यक्तिमत्व होते. म्हणजे शांततेत, सौम्यपणाने, मवाळपणाने मागण्या मान्य ब्रिटिशांनी कधीच केल्या नाही. मवाळ मतवाद्यांनी साधारणतः 15 ते 20 वर्षामध्ये हा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न कुठेतरी थोडासा फेल झाला. म्हणूनच जहाल मतवादाचा उदय झाला. आणि यामध्ये जहाल मतवाद्यांच्या उदयाची कारणं काय, तर ब्रिटिशांनी भारतीयांकडे फारसं लक्ष न देणं किंवा बऱ्याचशा गोष्टी एवढ्या गांभीर्याने घेतल्या नाही. ज्या सुधारणा खऱ्या अर्थानं करायच्या होत्या त्या केल्या नाही, आणि ज्या काही केल्या त्यामध्ये थोड्यापुरतंच थोडेफार चेंजेस करून त्या सुधारणा केल्या, तर त्याचा थोडासा बॅड इम्पॅक्ट पडला आणि म्हणून जहाल मतवाद उदयास आला होता. आता ही जहाल मतवादी व्यक्तिमत्व आपण पाहिली, याच्यावरती प्रश्न आपल्याला एखाद्या वेळेस विचारला जातो. आणि त्यातल्या त्यात स्वामी विवेकानंदांचा जर आपण विचार केला तर स्वामी विवेकानंद हे एक अराजकीय व्यक्तिमत्व होतं. अराजकीय म्हणजे नाही राजकारण, म्हणजे राजकारणाशी फारसा संबंध नसलेलं असं व्यक्तिमत्व होतं. तर स्वामी विवेकानंद यांनी आध्यात्मिक काम जरी केलेलं असलं तरी देखील स्वामी विवेकानंदांचा कुठेतरी जहाल मतवादाला किंवा क्रांतिकार्याला एक प्रकारचा दुजरा होता किंवा सपोर्ट होता असं म्हणायला काही हरकत नाही. कारण स्वामी विवेकानंदांचं एक सेंटेन्स होतं की भारतास केवळ सामान्यांकडून अपेक्षा आहेत, भारतास केवळ सामान्यांकडून अपेक्षा आहेत. उच्च वर्ग शारीरिकदृष्ट्या किंवा नैतिकदृष्ट्या मृत झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, उच्च वर्ग म्हणजेच जे मवाळ मतवादी होते, म्हणजे त्यामध्ये सगळे उच्च शिक्षित होते, त्यातल्या त्यात सगळे ॲडव्होकेट किंवा बॅरिस्टर होते किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतलेले असे व्यक्तिमत्व होते. तर त्यामुळे भारतास केवळ सामान्यांकडून अपेक्षा आहे, म्हणजे सर्वसामान्य जे होते भारतातले जे नागरिक होते यांच्याकडनं अपेक्षा आहे. यांनी ब्रिटिशांच्या विरोधात जर उद्रेक केला किंवा सर्व भारत जर एकवटला तर ब्रिटिश प्रशासन ब्रिटिश शासन हे कधीतरी भारत सोडून जाईल अशी खात्री या ठिकाणी त्यांना होती. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जे करू शकतो ते कोणीच करू शकत नाही अशी त्यांचं व्यक्तिमत्व होतं किंवा असा त्यांचा विचार होता असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून जे उच्च शिक्षित वर्ग होतो हा उच्च शिक्षित वर्ग केवळ शारीरिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या मृत झालेला आहे. म्हणजे त्यांच्याकडनं काही फारसा आउटपुट असं निघणार नाही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात किंवा ब्रिटिशांचा विरोध करण्यामध्ये. म्हणून त्यांनी काही अंशी जहाल मतवादाला किंवा क्रांतिकारक व्यक्तिमत्वांना बऱ्यापैकी सपोर्ट केला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हे सेंटेन्स आपल्याला एखाद्या वेळेस जसं तसं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता पुढे पाहूया की जहाल मतवाद उदयास यायला काही जागतिक घटना देखील कारणीभूत ठरल्या. जागतिक घटना म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव या जहाल मतवादावरती पडला. आपला देश हा पारतंत्र्यात आहे, आपल्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य आहे आणि ब्रिटिशांच्या जाचातून आपल्याला कधीतरी मुक्त व्हायचं आहे, हे सगळ्यांचा भारतीयांचा दृष्टिकोन होता. पण या दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं जहाल मतवाद्यांनी एक प्रकारे चांगला सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यातल्या त्यात वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूला देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ज्या घटना घडत होत्या या घटनांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट पडलेला दिसून येतो. त्यातल्या त्यात इटली देशात जर आपण पाहिलं तर इटलीचा पराभव जो आहे तो इथिओपिया या देशानं केला. आता इथिओपिया आणि इटली यांच्या पराभवाचा म्हणजे इथिओपियाने इटलीचा केलेला पराभवाचा इम्पॅक्ट भारतीय क्रांतिकारकांच्या किंवा जहाल मतवाद्यांच्या याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला 1896. त्याच्यामुळे भारतीयांना देखील स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि भारतीय देखील ब्रिटिशांच्या विरोधात लढू शकता अशी एक प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी त्यावेळेस आली होती. त्याचबरोबर बोर युद्ध, आता ब्रिटिश साम्राज्याविरुद्धातलं बोर युद्ध 1899 ते 1902 दरम्यानचं, या कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जो उद्रेक झालेला होता बोर युद्धाच्या दरम्यान, त्या उद्रेकाचा देखील एक इम्पॅक्ट आंतरराष्ट्रीय घटनेमध्ये पडला. आणि या आंतरराष्ट्रीय घटनेतला या इम्पॅक्ट जो होता तो खऱ्या अर्थानं भारतीय जहाल मतवादावरती पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण ब्रिटिशांनी म्हणजे असं नाही की फक्त भारतच पारतंत्र्यात होतं किंवा भारतावरतीच राज्य करत होते, ब्रिटिश त्यावेळेस वेगवेगळ्या देशांवरती राज्य करत होते आणि काही अंशी ब्रिटिशांचा विरोध वेगवेगळ्या देशांमध्ये होत होता. आणि त्याचबरोबर काही देशांमध्ये ज्या वेगवेगळ्या सत्ता होत्या त्या सत्ता काही देश पारतंत्र्यात असताना ज्या घटना घडत होत्या त्या घटनांचा इम्पॅक्ट डायरेक्टली भारतीयांवरती पडत होता. त्यामुळे जहाल मतवाद चांगल्या प्रकारे उदयाला असं म्हणायला काही हरकत नाही. 1905ची घटना, जपान सारख्या छोट्याशा देशाने रशियाला पराभूत केलं आणि रशियाला, एवढ्या मोठ्या देशाला, इतक्या मोठ्या साम्राज्याला जर जपान पराभूत करू शकतं तर भारतीय लोक का ब्रिटिशांना पराभूत करू शकत नाही किंवा ब्रिटिशांना हकलून लावू शकत नाही. त्यामुळे हा देखील एक
छानपैकी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जहाल मतवादाचा उदय करण्यामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर आयर्लंडची होमरूल चळवळ, आयर्लंड देशामध्ये होमरूल चळवळ झालेली होती. आता होमरूल लीग किंवा होमरूल चळवळ या संदर्भात आपण याआधी चर्चा केलेली आहे. पण ज्या ॲनी बेझंट होत्या, आयरिश व्यक्ती, या ॲनी बेझंट जहाल मतवादी होत्या आणि या होमरूल चळवळीचा इम्पॅक्ट देखील आपल्याला जहाल मतवादावरती पडलेला दिसून येतो. ऑब्विसली आयरिश वुमन ज्या होत्या, आयरिश लेडी ज्या होत्या ॲनी बेझंट, या भारतात निश्चितपणे या आयर्लंडमध्ये केलेल्या होमरूल चळवळीचाच त्यांनी एक प्रकारे पाया भारतात रोवला आणि खऱ्या अर्थानं जहाल मतवादाला या ठिकाणून सुरुवात झाली. आणि ब्रिटिशांचा डायरेक्टली विरोध करून किंवा क्रांती कार्याला पुढे नेऊन ब्रिटिशांकडनं भारताला पारतंत्र्यातून सोडवून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट जहाल मतवाद्यांकडे होतं. आपण पाहूया की यातल्या यात टिळक जे होते, या टिळकांनी एक चतुर्सूत्री जी होती ती आणली होती. ही चतुर्सूत्री यावरती प्रश्न विचारलेला आहे. ती चतुर्सूत्री म्हणजे कोणती? स्वदेशीचा स्वीकार, स्वदेशी ज्या वस्तू असतील त्यांचा स्वीकार करा, जास्तीत जास्त स्वदेशी माल तुम्ही विकत घ्या, त्यातल्या त्यात खादी असेल किंवा कलाकुसरीच्या वस्तू असतील किंवा स्वदेशी कोणत्याही प्रकारचं अन्न, म्हणजे अन्नधान्यापासून ते सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत, अगदी शिक्षणापासून अन्नधान्य, कापड, कुठल्याही प्रकारचं जे काही असेल ते सगळं स्वदेशी वापरावं. कारण स्वदेशी जर वापरलं तर आपला पैसा आपल्या देशातच राहणार आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. आणि ब्रिटिश जे आहेत, ब्रिटिशांच्या मालावरती किंवा विदेशी मालावरती बहिष्कार जर टाकला तर त्यांची अर्थव्यवस्था कुठेतरी कोलमडेल. म्हणून स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीचा बहिष्कार, ह्या दोन महत्वाचे मुद्दे यामध्ये होते चतुर्सूत्रीमध्ये. आणि तिसरं होतं राष्ट्रीय शिक्षण. ब्रिटिश देत असलेल्या शिक्षणावरती तुम्ही बहिष्कार घाला, त्यांची कॉलेजेस, विद्यापीठ या ठिकाणी जाऊ नका आणि तुम्ही स्वदेशी शिक्षण किंवा देशी शिक्षणाचा स्वीकार करा. म्हणजे 1904चा जो कायदा होता, विद्यापीठ कायदा, हा विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झनने का केला होता? ते करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं गुपित जे होतं की कॉलेजेस आणि विद्यापीठ हे खऱ्या अर्थानं क्रांती कार्याचं किंवा तरुणांचं एक ठिकाण म्हणून उदयास येत होतं. म्हणजे ज्याही काही घडामोडी घडत होत्या त्या कॉलेजमध्ये मोठमोठ्या चर्चा होणं किंवा कॉलेजमध्ये संघटना होणं किंवा क्रांतिकारी तयार होणं आणि ब्रिटिशांचा विरोध जो होता तो वेगवेगळ्या कॉलेजेस किंवा विद्यापीठांमधनं व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे हा कायदा करून सगळ्या गोष्टी आपल्या हातात आल्या पाहिजे असं करणं कर्झनला वाटत होतं आणि ब्रिटिशांच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी त्याने हा कायदा केला होता. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण देखील घ्यावं, ब्रिटिशांच्या शिक्षणावरती बहिष्कार टाकावा, त्याचबरोबर त्यांच्या कापडावरती, त्यांच्या मालावरती बहिष्कार टाकावा, स्वदेशीचा स्वीकार करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं या तिघी गोष्टी जर आपण फॉलो केला तर निश्चितपणे आपल्या देशाला संपूर्ण स्वराज्य मिळेल अशी खात्री टिळकांना होती. म्हणजे या चतुर्सूत्रीचा कार्यक्रम जो होता तो टिळकांनी या ठिकाणी राबवला आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतो. 1905 मध्ये हा मुद्दा एक महत्त्वाचा लक्षात घ्या की 1905 मध्ये टिळकांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. संपूर्ण स्वराज्याची मागणी वंगभंग चळवळीच्या कालावधीच्या दरम्यानचा जो काळ आहे त्यावेळेस 1905 मध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. जर तुम्हाला विचारलं की संपूर्ण स्वराज्याची मागणी कधी करण्यात आली होती तर 1905च्या दरम्यानचा कालावधी लक्षात ठेवायचा. आणि 1916 जर विचारला आपल्याला तर 1916च्या दरम्यान वसाहतीच्या साम्राज्याची किंवा वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती. हे दोन बेसिक डिफरन्स या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो. 1905च्या कालावधी दरम्यान संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती आणि 1916च्या दरम्यान संपूर्ण वसाहतीचं स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती होमरूल लीग चळवळीच्या दरम्यान. ठीक आहे ना, या दोन बाबी लक्षात ठेवायच्या. यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. या चतुर्सूत्री संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्याचबरोबर जहाल मतवादी व्यक्तिमत्व कोणते होते किंवा कोणते होते यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर कोणकोणत्या घटनांचा त्या दरम्यान जहाल मतवाद्यांवरती प्रभाव पडला किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या, वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या क्रांत्या झाल्या त्याचा इम्पॅक्ट खऱ्या अर्थानं जहाल मतवादावरती कसा पडला याबद्दल देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा स्वरूपातलं हे आजचं एक लेक्चर होतं. अजून पुन्हा एकदा जहाल मतवादावरती एक छोटंसं आपण लेक्चर घेऊ. मवाळ मतवादावरती असं फारसं विशेष काही नव्हतं. अजून जहाल मतवादावरती साधारणतः एक महत्त्वाचे 8-10 पॉईंट आहेत ते आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे आणि त्याच्यावरती नियमित प्रश्न विचारले जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचं जे काही आपण लेक्चर्स घेतले आहे ते फार शॉर्टकट घेतलेले आहे, पण जे रिक्वायरेबल कंटेंट आहेत तेच घेतलेलं आहे. भारूडवरती किंवा आपण कहाण्या सांगण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. जे महत्त्वाचे मुद्दे, परीक्षेच्या अनुषंगाने जे महत्त्वाचं कंटेंट ज्यावरती प्रश्न विचारले जातात तोच कोर सिलेबस आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे लेक्चर्स तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये खूप कामास येणार आहे.
तर पुन्हा एकदा अशाच एका नवीन लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.